मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे ती परत आली आहे, भाग दुसरा. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. ते सगळे रोहनच्या कारमध्ये निघाले. पक्के रस्ते, चहूबाजूंनी उंच उंच पर्वतरांगा, खळखळून वाहणारी नदी, संपन्न शेतशिवार, हिरवळीने नटलेले घाट, धबधबा असे बरेच देखावे ते बघत होते. नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेले असे ते गाव आता छोटे गाव राहिले नव्हते. त्या गावचा बराच कायापालट झाला होता. बरीच प्रगती झाली या गावची, ते पाहून नेहा म्हणाली. होय ताई, ह्या काही वर्षात बरीच प्रगती केली गावाने, पराग म्हणाला. वरून जरी सुंदर दिसत होते ते गाव, पण एक काळे सत्य दडलेले होते. अरे पराग, इथे येताना प्रत्येक जण एकच गोष्ट बोलत होते की गावात काहीतरी विचित्र आहे आणि विहिरीबद्दल काही सांगत होते, रोहन म्हणाला. मला जास्त माहिती नाही, पण एवढं माहिती आहे की खूप वर्षापूर्वी एका बाईने त्या विहिरीत आत्महत्या केली होती आणि मग हाडळ बनून तेव्हापासून ती या गावात डिसेंबर महिन्यातील पौर्णिमेपासून 5 दिवसापर्यंत फिरत असते. आणि आतापर्यंत कित्येक लोकांना तिने यमसदनी धाडले आहे. म्हणून रात्री दिवे लागल्यावर कोणीच बाहेर पडत नाही. गावातील लोकांनी खबरदारीचा उपाय म्हणून दरवाजावर अभिमांत्रित काळे बांधले आहेत. प्रत्येक घरातील दरवाजावर तुम्हाला असे धागे दिसतील. हेच धागे सर्वांची रक्षा करतात. आता सायंकाळ होत आहे, आपल्याला घरी निघावे लागेल, पराग म्हणाला. पण तिने आत्महत्या का केली, स्वप्नील म्हणाला. ते मला नाही माहीत, परागने सांगितले. आज पौर्णिमा आहे, आपण आज रात्री बाहेर जाऊन या प्रकरणाचा छडा लावूया, रोहन म्हणाला. नको दादा, तुमची जबाबदारी आमच्यावर आहे. तुम्हाला काही झालं तर, पराग बोलला. हो रोहन, विषयाची परीक्षा नको, स्वप्नील म्हणाला. ते सगळे घरी परतले. रात्री जेवण करून सगळे झोपले, पण रोहनला झोप येत नव्हती. तो परागने सांगितलेल्या गोष्टीबद्दल विचार करत होता. त्याने घड्याळ पाहिले तर रात्रीचे 12 वाजले होते. त्याला आठवले की मुंबईहून निघताना त्याने गाडीत दारूची बाटली आणली होती. थोडीशी घेऊन झोप येईल असा विचार करत तो कोणालाही न सांगता घराबाहेर आला. कारची डिक्की उघडून बॉटल काढतच होता की दूरवरून गाण्याचे मधुर स्वर त्याच्या कानावर पडले. तो गाण्याचा आवाज आता त्याला स्पष्ट ऐकू येत होता. त्याने मोबाईलचा टॉर्च लावून पाहिले तर एक स्त्री लाल नऊवारी साडी घालून त्याच्या समोरून गेली. तो संमोहित झाल्याप्रमाणे तिच्या मागे चालत होता. तिचे गाणे थांबले तसा रोहन तंद्रीतून बाहेर आला. ती एका जागी थांबली व तिने आपली मान रोहनकडे पूर्णपणे वळवली. तिच्या पाठीकडे तिचा तो जळालेला चेहरा, तिचे पांढरे डोळे, असा भयंकर अवतार पाहून रोहनची भीतीने गाळण उडाली होती. तो थरथर कापत होता. त्या दरम्यान घरामध्ये स्वप्नीलला समजले की रोहन बिछाण्यावर नाही. त्याने अमितला उठवले. एव्हाना घरातील बाकीचे लोक पण गडबडीमुळे जागे झाले. त्यांना लक्षात यायला वेळ लागला नाही की रोहन बाहेर आहे. येणाऱ्या धोक्याची त्यांना जाणीव झाली. स्वप्नील पळतच बाहेर आला. त्याच्या मागे अमित, बापू मामा आणि पराग त्याला अडवायला निघाले. इकडे रोहन पळत होता. त्याच्या मागे ती हाडळ हवेत उडत त्याचा पाठलाग करत होती.
ती विचित्र आवाजात किंचाळत होती. रोहन पळत घराकडे होता आणि धावता धावता ठेच लागून खाली पडला. इकडे स्वप्नील त्याला आवाज देत शोधत होता. स्वप्नीलने आवाज ऐकला. स्वप्नील, मला वाचव, अशी आर्तहाक स्वप्नीलला ऐकू आली. तो आवाजाच्या दिशेने निघाला. इकडे रोहन उठून पळायला लागला. आता ती हाडळ, रोहन आणि स्वप्नील समोरासमोर आले. त्या हाडळीने त्याच्यावर झेप घेतली आणि धारदार नखाने रोहनच्या मानेवर वार केला. रोहनचे डोके दूरवर उडाले आणि त्याचे धड तडफडत खाली कोसळले. तिने आता आपला मोर्चा स्वप्नीलकडे वळवला, पण मामा, अमित आणि परागने त्याला खेचून घरात आणले. आता आपण काहीच करू शकत नाही, असे मामा आणि पराग त्याला सांगत होते. ती हाडळ त्यांच्या मागे आली, पण घरावर बांधलेल्या पवित्र धाग्यामुळे तिला घरात प्रवेश निषेध होता. मामाने दरवाजा बंद केला. बाहेरून ती हाडळ कर्कश आवाजात किंचाळत होती. तिच्या आवाजाच्या तीव्रतेने खिडकीच्या काचांना तडा गेला. आसपासचे रहिवासी पण त्या घटनेने घाबरून आपापल्या घरात दडून बसले होते. प्रत्येकजण सगळे एकमेकांना पकडून होते. आदिती, नेहा, अमित आणि स्वप्नील यांना रोहनसोबत झालेल्या प्रकाराने जबरदस्त धक्का बसला होता. मित्राच्या मृत्यूने ते रडत होते. ती रात्र सगळ्यांनी जागून काढली. सकाळ होताच पोलीस आले. त्यांनी रोहनचे शरीर पंचनाम्यासाठी पाठवले. त्यांच्यासाठी आता ही नित्याचीच बाब झाली होती. आता गावातील मुख्य लोक जमा होऊन चर्चा करत होते. संपूर्ण गाव त्या हाडळीच्या दहशतीत जगत आहे. आपल्याला आता याचा काही ना काही आणि कायमचा उपाय करावाच लागेल, असे त्यांचे एकमत झाले. आपल्याला दामले अण्णाकडे जावेच लागेल, तेच काहीतरी उपाय करतील, सरपंच बोलले. दामले हे जवळच्या एका गावात राहत होते. गावातील काही मुख्य लोक त्यांना भेटायला गेले. ते दामलेंच्या बैठकीत बसले होते. एवढ्यात दामले बाहेर आले. काय गुन्हा, काय म्हणतो गाव? दामलेंनी सरपंचांना प्रश्न केला. काहीच ठीक नाही अण्णा, समस्येने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे आणि यावेळी तर कहरच झालेला आहे, सरपंच बोलत होते. दीर्घ श्वास घेत दामले बोलू लागले. मला पुसटशी शंका होतीच. तुम्ही दिलेले अभिमंत्रित धाग्यांनी त्या व्याधेला घरात येण्यापासून रोखले, पण तरीही तिची दहशत गावकऱ्यांच्या मनात कायम आहे. तिच्या क्रोधाला लोक हाकनाक बळी पडत आहेत. आता आपणच काहीतरी उपाय करा आणि या व्याधेपासून गावकऱ्यांना मुक्त करा, सरपंच काकुळतीला येऊन बोलत होते. हे बघा, माझ्या शक्तींना काही मर्यादा आहेत आणि आता वयामुळे फारसा प्रभाव जाणवणार नाही. मला त्या सिद्धी पुन्हा प्राप्त करणे थोडे कठीणच आहे. दामलेंनी आपली असमर्थता दर्शवताच उपस्थित लोक त्यांना गयावया करू लागली. असे बोलू नका अण्णा, आता आपणच नाही म्हणणार तर आमची मदत कोण करणार? दामले विचारात पडले. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, आहे एक जण जो तुम्हाला यातून मुक्त करू शकतो. माझा शिष्य एकनाथ. त्याने आपल्या साधनेच्या आणि पुण्याईच्या बळावर अफाट सिद्धी प्राप्त केली आहे. रघु, त्याला फोन लाव, दामले म्हणाले. रघु फोनवर बोलत होता आणि थोडे वेळ बोलून त्याने फोन ठेवला. अण्णा, त्यांच्या सहकार्याशी बोलणे झाले. ते कोल्हापुरात नाही आणि सध्या त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही, असे ते सांगत होते, रघु म्हणाला. अण्णा, आता तुम्हीच काहीतरी करा, गावकऱ्यांनी त्यांना हात जोडत प्रार्थना केली. ठीक आहे, उद्या मी तुमच्या गावात येईल, तोपर्यंत काळजी घ्या, दामलेंनी त्यांना आश्वासन दिले. दुसऱ्या दिवशी दामले आणि रघु गावात आले. त्यांनी आपली तयारी केली होती, पण त्या तयारीवर ते समाधानी नव्हते. त्यांना ठाऊक होते की आपली शक्ती अपुरी पडू शकते, पण गावातील लोकांसाठी ते आपल्या प्राणांची बाजी लावणार होते.
गुन्हा मी म्हणत नाही तोवर कोणीच बाहेर निघू नका. दामले सरपंचांना सूचना देत होते. आता बऱ्यापैकी रात्र झाली होती. सर्व गावकरी आपापल्या घरात दडून बसले होते. गावात सर्वत्र शुकशुकाट होता. दामले सोबत त्यांचे सहकारी रघु आणि मनोहर थांबले होते. दामलेने आपल्या पिशवीतून धागे काढले व स्वतःच्या आणि आपल्या सहकाऱ्यांच्या हातावर बांधले. ती कधीही येईल, तयार रहा. दामले सूचना करत होते की अचानक त्यांना तेच गाण्याचे स्वर ऐकू आले. त्यांनी कानात कापसाचे बोळे घातले जेणेकरून तिच्या आवाजाने कोणीही संमोहित होणार नाही. ती हाडळ आता त्यांच्याकडे येत होती. दामलेने आता इष्टदेवतांचे स्मरण करून मंत्र म्हणायला सुरुवात केली. ती हाडळ त्यांच्यावर वार करणार तेवढ्यात दामलेंनी अभिमांत्रित जल तिच्यावर शिंपडले. तिच्या अंगाची लाही झाली. ती मागे वळली आणि तिने आपला मोर्चा मनोहरकडे वळविला. तिने मनोहरला पकडले आणि उंच आकाशात झेप घेतली आणि त्याला खाली फेकले. मनोहर जोरात खाली आपटला. त्याच्या डोक्याचे 2 तुकडे झाले आणि शरीर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आपल्या शिष्याचा असा करुण अंत पाहून दामले स्तब्ध झाले. त्यांना काहीच सुचत नव्हते. अण्णा! रघुची अशी हाक त्यांच्या कानावर पडताच ते भानावर आले. त्यांना कळून चुकले होते की हे सगळं त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यांनी एक सरळ मोठी रेघ आखली, मंत्राचा उच्चार केला व अभिमांत्रित जल शिंपडणे चालू ठेवले. ती हाडळ त्यामुळे समोर येऊ शकत नव्हती, पण तिने आपली वेणी लांब वाढवत दामलेंच्या गळ्याभोवती फास आवळला. त्यांनी रघुला पळून जायला सांगितले. नाही अण्णा, मी तुम्हाला सोडून नाही जाणार, रघु म्हणाला. रघु, तुला जावे लागेल. तू एकनाथाला इथे बोलाव. त्याला सगळी परिस्थिती समजावून सांग. तोच आता या प्रकरणाचा अंत करू शकतो. जा लवकर, निघ इथनं. अत्यंत जड पावलांनी रघुने माघार घेतली. एवढ्यात ती हाडळ दामलेंवर झेपावली आणि तिने आपला हात त्यांच्या छातीत घुसवून पाठीकडून बाहेर काढला. दामले खाली कोसळले. आता ती हाडळ जोरजोरात हसत होती. रात्रभर गावावरून हवेत उंच उडत फिरत होती. गावातील लोक जीव मुठीत धरून घरात दडलेले होते. सकाळ झाली होती. सगळे गावकरी पारावर जमले. स्वप्नील, अमित, आदिती, नेहाच्या मामाचा परिवार सर्वजण उपस्थित होते. प्रत्येकजण दुःखी होते. दामले गेले. आता आपला वाली कोण? आता काय करावे? असे असंख्य प्रश्न त्यांच्या मनात होते. आता कसे करावे सरपंच? त्या सैतानी शक्तीशी लढायला दैवी शक्तीची गरज आहे, बापू मामा बोलत होते. आता काहीच करू शकत नाही बापूराव. आता सगळं संपलं, सरपंच म्हणाले. तेवढ्यात धुरळा उडवत एक कार त्यांच्या समोर येऊन थांबली. गाडीतून एक 40शीतले गृहस्थ उतरले. नमस्कार, मी एकनाथ, दामले गुरुजींचा शिष्य. त्यांचा निरोप मिळाला होता. हलका निळा कुर्ता, पायजमा, गळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळावर चंदनाचा टिळा, तेजस्वी चेहरा. एकनाथ यांना पाहून गावातील लोकांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. नमस्कार, मी गुणवंतराव, या गावाचा सरपंच. आणि मग सरपंचाने एकनाथला काल घडलेला सर्व प्रकार सांगितला. आपल्या गुरूंच्या मृत्यूने एकनाथ यांना दुःख झाले, पण ही वेळ दुःख करत बसण्याची नव्हती. एकनाथ, आता तुम्हीच आम्हाला वाचवू शकता त्या सैतानी शक्तीपासून. ती दिवसेंदिवस अधिक भयंकर होऊ लागली आहे, रघु म्हणाला. काळजी करू नका, त्या भगवंतावर विश्वास ठेवा. रात्र कितीही काळी आणि लांब असली तरी कधी ना कधी संपतेच. आता मला या प्रकाराविषयी सविस्तर माहिती द्या. हे सगळं का आणि कधीपासून घडतंय?
नेहाच्या आजी गावातील फार जुन्या आणि एक अनुभवी व्यक्ती होत्या. त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि आता मोठे रहस्य उलगडणार होते. साधारणतः 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी गावात दिगंबर पाटलाची सत्ता होती. शेतीवाडी, जमीन जुमला पाटलाकडे सर्व काही होते. त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती, पण अजूनही वाड्यात पाळणा हल्ला नव्हता. पाटलीनबाईने उपास तपास केले, सगळे प्रयत्न केले, पण काहीच फायदा नव्हता. शेवटी त्यांनी देवाला नवस केला आणि त्यांचा नवस पावला. पाटलांच्या घरी मुलाचा जन्म झाला. पाटलाने त्याचे नाव सर्जेराव पाटील ठेवले. नवसाचा पोर म्हणून पाटील व पाटलीनबाई त्याची अतिशय काळजी घेत. साधा खोकला जरी झाला तरी ते घर डोक्यावर घेत. सर्जेराव मोठा होऊ लागला. पाटील त्याचे नको तितके लाड पुरवायचे. त्याला हव्या त्या गोष्टी आणून द्यायचे. दोघेही त्याचे फाजील लाड करायचे. अतिशय लाडाने सर्जेराव पुरता बिघडला होता. सर्जेराव आता तरुणपणाच्या उंबरठ्यावर होता. गावातील मुलींवर त्याची वाईट नजर असायची. कित्येकदा त्याने गावातील मुलींची छेड काढली होती, पण पाटलांच्या विरोधात जायची कुणाची हिंमत नव्हती. काही दिवसांनी गावात एक तमाशाचा फड आला. तमाशात मंगला नावाची एक अतिशय सुंदर मुलगी होती, जी मुख्य नर्तिका होती. त्या दिवशी त्यांनी पाटलासाठी तमाशाचे खास आयोजन केले होते. तमाशा सुरू झाला. त्या रात्री सर्जेरावाने अतिशय मद्यपान केले होते. तमाशात त्याने मंगलाला नाचताना पाहिले आणि पाहतच राहिला. एखाद्या अप्सरेसारखा मादक आदा होत्या तिच्या. सर्जेराव जागचा उठला आणि त्याने मंगलाचा हात पकडला. तिच्यासोबत गैरवर्तन करू लागला. स्वाभिमानी मंगलाने त्याच्या कानशिलीत लगावली. तमाशात काम करते म्हणून काय झालं? आम्हाला पण आबरू आहे. मंगला रागाने बोलत होती. सर्जेराव गालावर हात ठेवून तोल सांभाळत होता. सर्वांसमोर झालेला हा अपमान त्याच्या जिवारी लागला होता. तो रागाने लालबुंद होऊन तिथून निघून गेला. त्या दिवसापासून सर्जेराव पाटलाला अन्नपाणी गोड लागत नव्हते. बस एकच विचार त्यांच्या डोक्यात फिरत होता. तो तिचा सूड घ्यायचा, पण सूड असा घ्यायचा की तिला जन्माची अद्दल घडणार. त्याने योजना आखली. तो 2 दिवसांनी पुन्हा मंगलाकडे गेला आणि तिची माफी मागितली. मला माफ कर मंगला, मी त्या दिवशी तुझ्याशी वाईट वागलो. हे सगळं दारूमुळे झालं. माझा तसा काहीच हेतू नव्हता. पश्चातापाचं आव्हानात तो बोलत होता. इथेच मंगला फसली. तिने सर्जेरावाला माफ केले. पुढे त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. मंगला त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती, पण सर्जेराव तो फक्त प्रेमाचे नाटक करत होता. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या आणि एक दिवस प्रेमात त्या दोघांनी मर्यादा ओलांडली. काही दिवसांनी मंगलाला कळले की सर्जेरावाचे लग्न ठरले आहे. हे समजताच मंगला वाड्यावर आली. तिने पाटलाला तिच्या आणि सर्जेरावाच्या प्रेमाबद्दल सांगितले. दिगंबर पाटील यांनी तिचे काहीच ऐकून घेतले नाही. सर्जेरावही तिथे उपस्थित होता. एक बाजारू तमासगीर स्त्री आमच्या घराण्याची सून? शक्यच नाही. तू माझ्या भोळ्या मुलाला फसवले आहे. चालते हो. पाटील उलट तिच्यावरच आरोप करत होता. ती सर्जेरावास गयावया करत होती, तिला आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी. पण हे सगळे व्यर्थ. तू माझा अपमान केला होता सर्वांसमोर, म्हणून तुझा सूड घेण्यासाठी मी प्रेमाचा बनाव रचला. निघितनं दिनू, बाहेर काढीला. सर्जेरावाने आपल्या नौकरास आदेश दिला. पाटलाचा प्रामाणिक नौकर दिनू ह्याने तिला फरफटत बाहेर काढले. ती रडत होती. तिने गावातील लोकांकडे मदत मागितली, पण पाटलाच्या विरोधात जायची कुणाची हिंमत नव्हती. म्हणून गावातील एकही व्यक्तीने तिची मदत केली नाही. पाटील, ती तुमच्या लग्नात अडथळे आणू शकते आणि ती जर पोलिसांकडे गेली तर? दिनू म्हणाला.
तुझं बोलणं पटतंय मला दिनू. आपण आजच्या आज तिचा काटा काढून टाकू. सर्जेराव सुडाने आंधळा झाला होता. ती पौर्णिमेची रात्र होती. मंगला गावात एका छोट्याशा खोलीत राहत होती. ती आपल्या खोलीत झोपली होती. सर्जेराव आणि दिनू तिथे आले. दिनूने खोलीवर रॉकेल ओतून खोली पेटवून दिली. आगीच्या ज्वाळांनी आणि धुरांनी तिला जाग आली. पाहते तर संपूर्ण खोलीत आग पसरली होती. आगीचा एक भडका उडाला आणि तिच्या साडीला आग लागली. ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होती, पण आग वाढतच चालली होती. ती जीवाच्या आकंताने ओरडत होती. बाहेर दिनू आणि सर्जेराव पळून गेले होते. ती बाहेर पडली. आगीच्या ज्वाळांनी तिला आपल्या कवेत घेतले होते. अंगाची लाही होत होती. आग विझवण्यासाठी ती पाणी शोधत जीवाच्या आकंताने ती सैरबैर झाली. जवळच एक विहीर होती. तिने विहिरीत उडी घेतली. एका वृद्ध व्यक्तीने ते पाहिले आणि काही लोकांना बोलावून तिला बाहेर काढले. ती बेशुद्ध पडली होती. तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले आणि उपचारादरम्यान 5 दिवसांनी ती गेली. मरता मरता ती म्हणाली, मी कोणालाच सोडणार नाही, मी परत येईन. तिची करुण कहाणी ऐकून तिथे उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. आजी समोरचं सांगू लागल्या. 1 वर्षानंतर त्याच पौर्णिमेच्या दिवशी ती हाडळ बनून परत आली. आधी तिने दिनूला, सर्जेरावास आणि मग दिगंबर पाटलाला मारले. पाटलाचा पूर्ण वंश तिने संपवला आणि मग हे दहशतीचे सत्र सुरू झाले. पाटलाच्या भीतीने कुणीच तिची मदत केली नव्हती, म्हणून मग ती गावातील लोकांवर सुद्धा हल्ले करू लागली. एकनाथ लक्ष देऊन ऐकत होते. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. ही सुडाने पेटलेली एक हाडळ आहे. अशा प्रेतात्मा फार चिवट असतात. त्यांना नष्ट करणे कठीण जरूर असते, पण अशक्य नाही. यावर उपाय काय? सरपंच म्हणाले. यावर मला एकच उपाय दिसतो आणि त्यासाठी मला तुमच्यातील काही धाडसी तरुणांची गरज आहे. एकनाथ उत्तरले. मी तयार आहे, स्वप्नील बोलला. आणि मी पण. अमितही तयार झाला. पण हे काम सोपं नाही. यात जीवाला धोका आहे, एकनाथ यांनी समजावले. त्या हाडळीने आमच्या मित्राचा जीव घेतला. आता आम्ही मागे हटणार नाही, स्वप्नील बोलला. ठीक आहे, मग लक्ष देऊन ऐका. ती साधीसुधी हाडळ नाही. तिला संपवण्याकरता आपल्याला तितक्याच ताकदीच्या हत्याराची गरज आहे. योजना अशी आहे, ही एका विशिष्ट प्रकारच्या चांदीला वितळून बनवलेली खंजीर आहे. एकनाथ सर्वांना खंजीर दाखवत म्हणाले. मग पवित्र गंगाजलाने श्री महाकाली माता मंदिरातील महाकाली मातेच्या मूर्तीचा अभिषेक करावा लागेल. त्यानंतर अभिषेक केलेल्या पाण्यात ती चांदीचे खंजीर ठेवून मग मी एक पूजा सुरू करणार. त्या पूजेत मी महाकाली मातेचे आवाहन करणार. पूजा संपन्न झाली की ती चांदीची खंजीर कार्यान्वित होणार. असे म्हणतात की हाडळीची शक्ती तिच्या वेणीत असते. आपल्यापैकी ज्यालाही संधी मिळाली त्याने या खंजीराने हाडळीची वेणी कापायची. त्यामुळे ती हाडळीची शक्ती कमी होईल. हीच ती वेळ असेल जेव्हा आपल्याला तिच्यावर त्याच खंजीरने वार करावा लागेल. तरच तिच्यापासून आपल्याला मुक्ती मिळेल, एकनाथ बोलत होते. चला आता कामाला लागूया. एकनाथ यांनी आपल्या एका सहकार्याला पाठवून गंगाजल मागवून घेतले. गावातील निवडक लोकांना घेऊन पूजेचे सगळे सोपस्कार पार पडले. त्यांनी सर्व तयारी केली होती. एकनाथ यांनी सगळ्या गावकऱ्यांना आपापल्या घरात आणि घराबाहेर दिवे लावून ठेवण्याच्या सूचना केल्या. काही झाले तरी कोणीही बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्यावी, एकनाथ सरपंचांना सांगत होते. स्वतःची काळजी घे, आदितीने स्वप्नीलला म्हणत मिठी मारली. तू पण आपली काळजी घे अमित, नेहा म्हणाली. एकमेकांचा निरोप घेऊन ते त्या विहिरीकडे निघाले. एव्हाना रात्र झाली होती. एकनाथ, स्वप्नील, अमित आणि रघु तिची वाट पाहत एका झाडाच्या आडोशाला उभे होते.
आणि त्यांच्या कानावर तिच्या अस्पष्ट गाण्याचा आवाज पडला. ती त्या विहिरीतून बाहेर आली. अतिशय भयंकर असे तिचे रूप पाहून अमित आणि स्वप्नील थोडे घाबरले. घाबरू नका, मनात विश्वास ठेवा. माता आपल्या भक्तांचे सदैव रक्षण करते. एकनाथ यांनी त्यांना हिंमत दिली. आवाजाची वाढती तीव्रता पाहून एकनाथ समजले की ती त्यांच्याकडेच येते. जय माता महाकाली. मातेच्या नावाचा गजर करीत एकनाथ त्या हाडळी समोर आले. तशी ती हाडळ त्यांच्यावर धावून आली. एकनाथ यांनी चपळाईने आपल्या पिशवीतून अंगारा काढला आणि तिच्यावर उधळला. तशी ती किंचाळत मागे हटली. आपली वेणी लांब वाढवत तिने एकनाथ यांच्या पायाला वेढा घातला आणि खेचत खाली पाडले. त्याच्या हातातील अंगाऱ्याची पुडी खाली पडली. ती हाडळ एकनाथ यांच्या जवळ आली आणि तिने त्यांचा गळा दाबायला सुरुवात केली. त्यांना आपली गरज आहे असे म्हणत रघु धावत समोर आला. त्याच्या हातात तो खंजीर होता. तो तिच्यावर वार करणार होता. त्या हाडळीने एकनाथ यांचा गळा सोडला आणि तिने आपला मोर्चा रघुकडे वळविला. तिने रघुच्या छातीवर आपल्या धारदार नखाने वार केला आणि त्याचे मुंडके धडा वेगळे करून त्याला सहज उचलून फेकले. तो दूर जाऊन पडला. त्याच्यासोबत ती खंजीरही कुठेतरी पडली. ती खंजीर शोधा, नाहीतर काही खरे नाही, एकनाथ म्हणाले. तसे स्वप्नील आणि अमित खंजीर शोधू लागले. इकडे एकनाथ एकटेच मृत्यूशी झुंज देत होते. अमित, तू खंजीर शोध, मी एकनाथ यांची मदत करतो, नाहीतर ती त्यांना मारून टाकेल, स्वप्नील म्हणाला. तो एकनाथ यांच्या मदतीला धावून गेला. तिने पुन्हा एकदा आपली वेणी लांब वाढवत एकनाथ यांच्या पायाला वेढा घातला आणि खाली पाडून एकनाथ यांना फरफटत स्वतःकडे खेचले आणि उलटे लटकवले. ती घात करणार तेवढ्यात स्वप्नीलने अंगाऱ्याची पुडी उचलून तिच्यावर उधळली. तशी तिने वेणीचा फास सैल केला. त्यामुळे एकनाथ खाली पडले. तिने आता स्वप्नीलला पकडले आणि त्याच्या गळ्याभोवती आपल्या वेणीचा फास आवळायला सुरुवात केली. स्वप्नील तडफडत होता. इकडे एकनाथ विवळत होते. त्यांनी गळ्यातील रुद्राक्षाची माळ काढून तिच्यावर भिरकावली. तसा तिला एक जोराचा झटका बसला आणि ती गायब झाली. एकनाथ यांनी स्वप्नीलला सावरत उठवले. कुठे गेली ती? पळाली? स्वप्नील विचारत होता. नाही, ती फक्त थोड्या वेळासाठी गायब झाली आहे. ती कोणत्याही क्षणी हल्ला करू शकते, सावध राहा. तेवढ्यात तिच्या हसण्याचा आवाज आला. ती कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर उडत होती. एकनाथ यांनी ती रुद्राक्षाची माळ उचलली आणि कपाळाला लावत पुन्हा गळ्यात घातली. तिकडे अमित अजूनही ती चांदीची खंजीर शोधत होता. इतक्यात ती हाडळ एकनाथ यांच्या मागून आली आणि तिने त्यांना पकडले. एव्हाना अमितला खंजीर सापडली होती. तो खंजीर घेऊन धावतच तिथे स्वप्नील जवळ आला. त्याने खंजीर एकनाथला दिली. त्या खंजीरीने एकनाथ वार करणार तोच तिने एकनाथ यांच्या हातातून खंजीर हिसकावत त्यांच्या छातीत खुपसली. एकनाथ खाली पडले. त्यांना वाचविण्यासाठी आलेल्या स्वप्नीलच्या गळ्याभोवती तिने वेणीचा फास आवळला. एकनाथ यांनी आपल्या छातीतून ती खंजीर काढली आणि स्वप्नील असा आवाज देत स्वप्नीलकडे भिरकावली. स्वप्नीलने खंजीर अलगद झेलून मोठ्या शितापीने तिची वेणी कापली. तिची शक्ती आता कमजोर झाली होती आणि विजेच्या चपळाईने स्वप्नीलने तिच्यावर खंजीरने वार केला आणि मग तिच्या छातीत खंजीर खुपसला. तशी ती हाडळ मोठ्याने आक्रोश करू लागली.
आणि धो करत जळायला लागली आणि क्षणार्धात भस्म झाली. सैतानी शक्तीवर दैवी शक्तीने विजय मिळवला होता. दहशतीचे वातावरण निवळले होते. सकाळ झाली. एकनाथ, स्वप्नील, अमित गावात आले. ते जखमी झाले होते. गावातील लोकांसाठी प्राणांची बाजी लावली. त्यासाठी गावकरी त्यांना धन्यवाद देत होते. हे माझे कर्तव्यच आहे आणि मी एकटा नव्हतो. यात मला या धाडसी तरुणांची साथ लाभली. एकनाथ बोलत होते. आदिती आणि नेहाने त्यांची मलमपट्टी केली आणि मग सगळ्यांनी मिळून दामले आणि रघु यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले. गावाचा निरोप घेऊन एकनाथ निघाले आणि इकडे स्वप्नील, आदिती, नेहा आणि अमित सुद्धा निघाले होते. त्यांच्या मनात मित्र गमावण्याचे दुःख तर होतेच, पण गाव दहशतमुक्त झाल्याचे समाधानही होते. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.